श्रीराम जय जय राम। राम करता हे जाणून चित्ती, जगात संत ऐसे वर्तती। जिथे मीपणाचे ठाणे, तेथे दुःखाचे साम्राज्य असणे। हा आहे नियम, म्हणून मी सांगतो राखावा नेम। सर्वस्वी भावे भगवंताचे, मी माझे सोडून साचे। बाह्य मीपणाने जरी सोडले, पण अभिमानाने वृत्ती बळावली, तेथे घाताला सुरुवात झाली। बुद्धी करावी स्थिर, नामी असावे प्रेम अनावर। राम करता हे जाणून चित्ती, जगात संत ऐसे वर्तती। साधनी सावधान जाण, हेच साधकाचे मुख्य लक्षण। बाह्यवेशाने कसाही नटला, जगाला भुलविता झाला। तरी जोवरी नाही चित्त स्थिर, कसा पावेल रघुवीर। आजवर केल्या गोष्टी फार, भल्या बुऱ्या असतील जाण। त्याचा न करावा विचार, पुढे असावे खबरदार। मानावी परस्त्री माते समान, दुसऱ्याचे न पहावे उणेपण। परनिंदा टाळावी, स्वतःकडे दृष्टी वळवावी। गुणांचे करावे संवर्धन, दोषांचे करावे उच्चाटन। याला एकच उपाय जाण, अखंड असावे अनुसंधान। प्रपंच न मानावा सुखाचा, तो असावा कर्तव्याचा। वृत्ती असावी स्थिर, चित्ती भजावा रघुवीर। असा करा काही नेम, जेणे जवळ येईल राम। प्रपंचाची धरिता कास, दुःखची पावे खास। प्रपंच हाच आधार, प्रपंचावीण निराधार। ऐशी होई ज्याची वृत्ती, समाधान न ये त्याचे हाती। तुम्ही सुज्ञ भाविक जाण, एवढे ऐकावे माझे वचन। दुष्टमतीची उत्पत्ती, ही दुर्जनाची संगती। भावे धरिता रघुपती, सर्व संकटे दूर जाती। वृत्ती असावी खंबीर, ज्याचा आधार रघुवीर। दुर्जनांचे जैसे मन, पाषाणास न फुटे द्रव जाण। तैसे प्रपंची इच्छी जो सुख, जे आजवर कोणास न मिळाले देख। प्रपंचाचे दुःख जाण, ते मी पण असल्याची खूण जाण। जगात वर्तावे घरात असावे, व्यवहारात व प्रपंचात वागावे। परी न कोठे गुंतावे, फार दिवसांचा वृक्ष झाला। घरातील घडामोडी दिसती त्याला, जैसे तो न सोडी आपले स्थान। तैसे वागावे आता आपण, ज्याचे घरी रामाचा वास। तेने न राहावे कधी उदास, सदा राखावे समाधान। मुखी भगवंताचे नाम, आता प्रेम ठेवा नामी। कृपा करील चक्रपाणी, आता करा चित्त स्थिर। हृदयी धरा रघुवीर, रामा वाचून न अनावा विचार। हाच माझा आशीर्वाद। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी, जेथे नाम तेथे राम, हा ठेवावा विश्वास। कृपा करील रघुनाथ खास। श्रीराम जय जय राम। श्रीमणाचे श्लोक 67 निरूपण। घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी। करी संकटी सेवकाचा कुडावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा। समर्थ सांगतात की त्यांचा राम घनश्याम आहे, रूपाने लावण्य रूपी आहे। मेघ सावळा असतो, तसे रामाचे रूप ही सावळे आहे। मेघ जसा उदार जलाने भरलेला असतो, सर्वत्र जलधारांचा वर्षाव करून लोकांना आनंद देणारा, समृद्धी वाढवणारा असतो। उन्हाची तलखी वाढली की हवा हवासा असणारा हा मेघ आनंद देतो, तसाच हवा हवासा वाटणारा घनश्याम राघव आहे। तोही दयासागर आहे, दैन्य घालवणारा आहे, आनंद देणारा आहे। सावळा रंग संग्राहक आहे, सगळ्यांना सामावून घेणारा आहे। तसा श्रीराम सर्व गुणांचा संग्राहक आहे।
लावण्य या शब्दात रेखीवपणा, अधिक आकर्षकता एकत्रित असतात. त्याच्या मोहकपणामध्ये ध्यान करणाऱ्याचे मन त्या लावण्यरूपी रामात गुंतून पडते. श्रीराम नुसते लावण्याने युक्त नाही, तर ते धीर, गंभीर आणि पूर्ण प्रतापी आहेत. धीर म्हणजे टिकून राहणारे, निश्चल आहेत, दृढनिश्चयी आहेत, बुद्धिवादी आहेत, बुद्धिनिष्ठ आहेत, स्थिर आहेत. पण स्थिरता आहे सत्वगुणांची. सत्वगुणाची स्थिरता टिकवण्यासाठी गरज असते गंभीरतेची. आपण गंभीर नसतो, चंचल असतो. आपण सर्व गोष्टी वरवरच्या करतो, एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जात नाही. त्यामुळे एखाद्या गोष्टीतला गाभा आपल्याला कळत नाही. हा श्रीरामाचा गांभीर्याचा गुण सव रामभक्तांची घेण्यासारखा आहे. गांभीर्य या शब्दातून समर्थांनी श्रीरामांच्या ठिकाणी असलेली परिपूर्णता दाखवलेली आहे. तो गुण साधकांनी घेण्यासारखा आहे. कारण गंभीरता असणारी व्यक्ती वरवरच्या देखाव्याला फसत नाही. सामान्यपणे स्वतःला भक्त म्हणवून घेणारे आत एक, ओठावर एक अशी परिस्थिती असणारे असतात. असा दंभ, अप्रामाणिकता श्रीरामांच्याकडे चालत नाही. या गोष्टीकडे साधकांनी लक्ष द्यायला हवे. श्रीराम पूर्ण प्रतापी आहेत. त्यांचे सामर्थ्य अलौकिक आहे. त्यांचे शौर्य, पराक्रम, कार्यक्षमता प्रचंड आहे. त्यामुळे श्रीरामांना कोणत्याही संकटाला धीराने, निश्चलतेने तोंड देणारे आहेत. त्यामुळेच भक्तांना ते दिलासा देतात की तुमच्या कोणत्याही संकटात श्रीराम तुमच्या पाठीशी आहेत. संकटातून तुमचे रक्षण करतील. म्हणूनच समर्थ सांगतात की प्रभाते मनी राम चिंतित जावे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. जीवितेच्या प्रतिमेचे पूजन आणि त्याचा अर्थ कोण? ही जीविती, हिच्या पूजनाचा हेतू काय? आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा जिवंतिका पूजन सुद्धा करतात. दिवा हे ज्ञानाचं, वृद्धिंगतेचं प्रतीक आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप. तुम्ही एक दिवा उजळा, त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता. त्यामुळेच याला वंशवृद्धीचं प्रतीक मानतात. या प्रतीकाचं पूजन म्हणजेच दीपपूजन. दुसरी पूज्य देवता म्हणजे जीवती. जीवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचं पूजन मातृशक्तीकडून केल्या जातं व आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत 4 वेगवेगळ्या देवतांच्या वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचं पूजन केले जाते. यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही. काय रहस्य असेल या प्रतिमा क्रमाचे? जीवती प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर काली अमर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध, बृहस्पती, गुरु यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पूजले जाते. त्याची कारण मीमांसा. प्रथम भगवान नरसिंहच का? भगवान विष्णूंचा 4था अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळभक्तासाठी प्रकट झाले. ही कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकश्यपूपासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बालभक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात. म्हणजेच नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात. जसे उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादी.
त्यानंतर येतात काली आमर्दन करणारा श्रीकृष्ण. यातील नाग आणि गोपाळ कृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता काली आमर्दन करणारा श्रीकृष्णच का? आपण जर काली आमर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य, सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, त्याचबरोबर महत्त्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालिया मर्दन रूपात पूजला जातो. म्हणजेच कालिया दमनक कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून, जसे खेळताना येणारे आपत्ती, पाण्यापासूनचे संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादीपासून बचाव करतात. घरात आणि बाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात. म्हणून जीवती प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान. नंतर येतात त्या जरा व जिवंतिका. जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते. मगध नरेश बृहद्रथ याला 2 राणे असतात. दोन्ही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते. परंतु राजाला पुत्र पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतित असतो. याच सुमारास नगरजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते. राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतो. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो, परंतु केवळ अर्धा अर्धा अशा विचित्र आणि अर्धवट अर्भकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्ही अर्भक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोन्ही शकल सांधते. जरा ते सांधलेले अर्भक संध्या समयास बृहद्रथ राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंघ ठेवतो आणि जरा रक्षिणीच्या उपकाराप्रित्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतो. त्याचप्रमाणे जार देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो. अशी ही जरा देवी, जरांचेच सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जीवती. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवते अशा रूपात दाखवतात. प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध व बृहस्पती. बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो, तर बृहस्पती गुरु वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते. बुधाचं वाहन हत्ती. हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येते. बृहस्पतीचं वाहन वाघ हे अहंकाराचं प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिकटतो. अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या, गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते. म्हणूनच बुध
बृहस्पती यांना सुद्धा जीवती प्रतिमेत स्थान मिळालं. प्रथम रक्षक देवता, नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता, असा हा जीवती प्रतिमेचा क्रम. एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जीवती पूजन. जगातील सर्व प्राणीमात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना म्हणजेच जीवती पूजन. जरे जीवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी, रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.